फक्त जर मला जीवनगाथा सांगायची म्हटली तर मी इतकं सांगू शकते की 1 मिनिट सुद्धा न रडता मी नाही सांगू शकणार. व्यवसाय तुमचा आता एका उंचीला आहे. बरोबर. मात्र ह्या सगळ्याची सुरुवात अत्यंत साधेपणातून, अत्यंत हो. छोट्या गोष्टींमधून झालेली. तर जेव्हा बिझनेस सुरू नव्हता तुमचा, तुम्ही हं. हॉटेल व्यवसायामध्ये नव्हते, त्या आधीची घरची परिस्थिती कशी होती? घरची परिस्थिती म्हणजे नाही, फार एकदम सर्वसामान्य होतो आम्ही. म्हणजे काहीच नाही. आमच्याकडे टू व्हीलर होती तेव्हा, हिरो होंडा साहेबांची पहिली. आणि तिथून आमचा म्हणजे लग्न पण माझं झालं, तो प्रवास तिथूनच होता आमचा. आणि खूप खडतर प्रवास आहे. फक्त जर मला जीवनगाथा सांगायची म्हटली तर मी इतकं सांगू शकते की 1 मिनिट सुद्धा न रडता मी नाही सांगू शकणार. हा लग्नाचा आमचा प्रवास जवळ-जवळ आता 15 वर्ष डिसेंबरमध्ये पूर्ण होतील आमच्या लग्नाला. लग्नाच्या 1 वर्षानंतर माझं लहान मुलगा 1 वर्षानंतर आम्ही घरातून बाहेर पडलो, की काही गोष्टी असतात प्रत्येक घरात जशा असतात तशा. काही कारणास्तव आम्ही घरातून बाहेर पडलो आणि तो दिवस होता, की आम्ही दोघंही कोल्हापूरच्या स्टँडला बसलेलो आणि 1 वर्ष समथिंग म्हणजे 13-14 महिन्यानंतर बाहेर पडलो. माझं बाळ होतं 2-2.5 महिन्याचं, मोठा मुलगा. तर बाहेर पडलो, कुठंच रस्ता दिसत नव्हता, खिशात पैसे नव्हते, कुठं जायचंय माहीत नव्हतं. पण असतात काही माणसं जी त्यावेळेसची आहेत म्हणतात, जी आपल्या वाईट काळातले जे काही सोबती असतात ते सुवर्ण काळाचे साक्षीदार असतात. ते आत्ताही अजूनही आमच्या सोबत आहेत. एक अशाच आमच्या पाहुण्यातल्या वहिनी म्हणून होत्या. त्यांनी आम्हाला आसरा दिला. एक 1 रूम किचन घेऊन दिलं भाड्याने आणि आम्ही त्यावेळेस डी-मार्टला जाऊन 2 ताटं, 2 वाट्या, 1 तांब्या, 2 छोटे पातेले असं करून सगळा संसार जोडला आणि मग राहिलो एक 2 वर्ष तरी तसं राहिलो.